नवरी नवी नवरी 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 पाहिले नवी काय कुठं लावी सांगता येत नाही. इथवर बांगड्या लिपस्टिक मोकार पावडर इथल्या भट्टीत चमकी इथं वेगळा कलर इथं वेगळा कलर आणि बोलायला जर लागली ना व्याकरणच कोण शिकली काय कळत तेव्हा 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 कोण गुरुजी होता तिला व्याकरण तेव्हा तेव्हा केव्हा आया आणि येणारा माणूस कोणी पाहुणा आला तर ती पाया पडाय हजर 50 रुपये मिळाले पाया पडाय तिनं तलाका सुटवायचा आणि येईन त्याच्या पाया पडायचं आणि छान पाणी लगेच नवीन नवीन बर का. आणि ती सासू बोली तिने म्हणायचं बाई काही असं बर का मा बापाचं उशिरा झालं बर का पण वस्तू लय जोरात मिळाली. मी आता म्हणलं पाप्या देवाला सोडायला देवानं जरा ना ऐकलं वस्तू लय खास मिळाली. शेळ्यांचं पाहती कोंबड्यांचे पाहती मी तर आता खुशाल डोळे मिटायला मोकळे पहिल्या आठवड्यात बर का. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्याला येसन घातली मग तिला विचारायचं कस काय काय सांगतील काय ऐकती आई ते बरं आहे बाई स्वप्नात नव्हतं मा पप्या एवढं बदलल पागल झाला बाई मा पप्या भांडे घासाय संगत दोन धुवाल संगत नाश कापाय संगत गिन्नी काढाय संगत. आता जर पप्याला गाईचं दूध काढायला लावलं ना तर बायको पुढे उभी केली तरच त्याला दूध निघत नाही तर दूधही निघत नाही. पप्याला नक्की त्या पोरीला काहीतरी अशा म्हणणाऱ्या माझ्या पुढे बसल्या आता. अहो बाबा तसंच आहे साखर कशातही घाला गोडची कारलं कसंही खा कडूची मिरची कशी याला सांभाळा ती दुनिया मोर द्या. बायका नाहीत आता हाय त्यांनी जीव लावा. आता ज्यांची लग्न राहिले तुम्ही तो नाच सोडून द्या तुमचे लग्न नाही होणार. तर मी आता असेच दिवस काढायचे. रेंज गेली काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसत. माझं तिथं नाही केलं सुधारत नाही कोणत्या एकटंच हसत तिथे. आणि सगळ्यात मोठा परिणाम अपघात. आणि आता सध्या लोक कशाने मारतात अपघाताना. खायला नाही. तू कितीला आहे रे कितीला आहे तू 4थीला तुला विचारायचं काय काम राहिलं तू 3 वर्ष शाळाच बंद होती तू घरातून निघला तसा 4थीलाच गेला. तू आता डॉक्टर होय ना मला तपास. तू कितीला आहे रे 5वी. मराठी मिडियम नाही का सेमीला आहे मराठी मिडियम आहे. बापाच्या बायको टिंबटिंब म्हणतात. तू विचार मला बाप कोण म्हणतात. काय म्हणतात बापाच्या बायकोला हे बरे काय म्हणतात पत्नी काय म्हणतात रे बरे बापाच्या बायकोला काय म्हणतात त्याला बोलू काय म्हणतात हा मम्मी करेक्ट. मम्मी कवाय ना कोण म्हणलं. तू कितीला रे 4थीला आहे का घराला काटे किती किती 3. सगळे लहान पोरं उत्तर द्या. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला. तुमचा त्यांचा काय संबंध. टिंबटिंब या संतांचे वैकुंठ गमन झाले. एकनाथ महाराज
हा पोरांनो, ते सैराट मधलं गाणलेलं गाणं कोणतं आहे ते? जिंगाट. करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे ती? खारची. करेक्ट. आणि तो पोऱ्या? करेक्ट. आणि आता एक नवीन गाणं आलं ते कोणतं आहे ते? पुष्पा. जुगेगा नाही. करेक्ट. आता एक नवीन गाणं आलं ना, आणि झुमकेवाली आला आला पाटलाचा. आणि आता या आठवड्यात नवीन आलं ते कोणतं? मला आता जाग्यावर मरण यावा आणि मी तुमच्या पोटी जन्माला यावा. आणि लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो, उपयोग नाही त्याचा. लोकांना राग येतोय पण पर्याय नाही. राग येतोय. पुढचा प्रश्न आहे, अटॅक येतो त्याचं कारण, हे कॅन्सर होतो त्याचं कारण, पॅरालिसिस होतो त्याचं कारण. आणि आता सगळ्यात जास्त सध्या पेशंट अपघाताचे आहेत. अपघात. आणि अपघाताला 3च कारण आहेत. 1 दारू, 2 स्पीड, आणि 3 वाहन चालवताना मोबाईलचा वापर. दोन्ही बॉल सटाकले त्याला. हलकट ते. आणि सगळ्यात जास्त महाराज सध्या तुमचं हे जे गाव आहे हे राज्यातलं पहिलं निर्मल ग्राम गाव आहे. गावाला युवा नेतृत्व चांगलं आहे. चांगलं आहे. आता आपलं कीर्तन वाढदिवसाला ठुले म्हणले होते माणसाला 100 वर्ष द्यावं नाही. 100वीच होणार तो मी राहणार नाही, पण त्यांची 100वी होणार. चांगल्या माणसांची समाजाला गरज आहे. नुसती दारू नाही. दारूना असा तमाशा केलाय सध्या. लोकांना वाईट वाटू राहिले तुम्हाला बोलतो, पण अक्षरशः 10वीला जायची सुद्धा लाज वाटते आता. 24 वर्षाच्या पोरानं मरायचं, 70च्या बापानं त्याला पाणी पाजायचं. आपण तर नाही. 25 वर्षाच्या पोरांनी गाड्या चालवायच्या, बेफाम माजाटल्यावानी मागायचं, मरायचं. आणि म्हातारी आईनं, फाटक्या लुगड्यातल्या आईनं त्या पोराच्या छातीवर डोकं ठेवून रडायचं. कोणता नाही. या 4 वर्षामध्ये बापाला खांदा दिलाय पोरांना. पोरांची लिव्हर सगळे बाहेर डायलिसिस पोरांची करायची वेळ आली. बापानं डायलिसिस, आणि पोरं काय शिमेवर होता. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या 4 वर्षामध्ये जर एखादा तरुण माणूस मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानली पोरं उड्या आणतात. मला उड्या. त्या पोरांना माहीत सुद्धा नाही की माझा बाप गेलाय. माझ्या आयुष्यामध्ये मला बाप नाहीये. माझी आई विधवा झाली. त्याला आंघोळीला बाहेर काढलं तर ती पोरं आईला विचारतात, आई काय केलं का माझ्या बाबाने? माझ्या बाबाला सगळी लोक आंघोळ घालतात. काय केलं? प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला लोकांनी बांधून कुठं चालवलं ग? कुठं चालवलं माझ्या बाबाला लोकांनी बांधून? कुठं चालवलं? आणि प्रेत पेटवल्यानंतर सगळी लोक रडतात आणि ती लहानरी पोरं हसतात. आणि ती पोरं आईला विचारतात, आई काय केलं? काय केलं माझ्या बापाने? माझ्या बापाला सगळ्या लोकांनी पेटवलं. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवाघरी गेलाय. देवाघरी गेलाय. आणि ते पोराला शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा मेलाय, देवाघरी नाही गेला. या 4 वर्षामध्ये 5 वर्षाचं पोरग बापाच्या अंत्यविधीला हजर आहे. इतकी वाईट परिस्थिती आली, इतकी वाईट. बापानं खांदा द्यायचा, पोरांनी मरायचं. हा कोणता न्याय? 100 लोकांमध्ये 90 लोक दारू पितात सध्या. आम्ही विचारच करायला तयार नाही. विचारच करायला तयार नाही. आम्हाला मुलीने किती धोका दिला. साध्या आखली पाहिजेत पोरांना. पोरींना बी पोरीनं पोरगा कशावर पाहिला माहिती का? फेसबुकवर, इंस्टाग्रामवर. अजून हा कुठं? फेसबुक, इंस्टाग्राम आणि मॅटकॅप. मग नीट नीट विचार करा ना. काय मोबाईल बंद करा तो. मॅक चाट मोरते काय असो आपल्याला नाही म्हणते. हे
आता बारीक उत्तर द्या, जरा बारीक ऐका माणसं. पुरीला पोरगा कशावर पाहिला? इंस्टाग्रामवर. पोरगा पाहिलाय का? पाहिलाय का? नीट आहे का? पाहिलाय का? पुरीनं नीट आहे का? पाहिलाय तुम्ही पोरगा? नाही. मूर्खासारख्या तुम्ही त्याला यश मांडल्या. त्याने तुमचा फोटो मागवला, तुम्ही त्याला दिला. लाज वाटली फोटो देताना? नाही. तो तुम्हाला हॉटेलला भेटायला बोलावलं, तुम्ही भेटायला गेलं, काही शरम वाटली का? कोणतं कार्ट आहे, कसं आहे, काय त्याची क्वालिटी काय आहे, ते भंगार आहे का भंगार आहे, पाहिलं? तुम्ही त्याच्या प्रेमात पडल्या. सध्या एक अशी टोळी तयार झाली, पुरीशी बोलायचं, तिचा फोटो काढून घ्यायचा, तो फोटो तिला व्हायरल करायचा आणि चांगल्या माणसांच्या पुरी डॅमेज करायच्या आणि पैसे कमवायची अशी टोळी तयार झाली. तुमचं काय मत? चांगल्या बापाला लगेच फोन करायचा, ती पोरीने त्याच्या प्रेमात पडायचं, 5 लाख माग. 5 लाख मागायचे, बाप इज्जतीसाठी 5 लाख द्यायला तयार आणि पोरीने पडून जायचं. पोरीनी लाजा सोडल्यात जास्त. कशाला पाहिजे इंस्टाग्राम पण फेसबुक? कशाला पाहिजे? कशाला पाहिजे? पोरांना पोरी शिकत असते इंस्टाग्राम. आई बापाला लाजा नाही. आता या आम्ही मोबाईलच वापरते नाही, काय झालं? इज्जती गेल्या आमच्या. मी तर मोबाईलच वापरत नाही, मोबाईलच नाही आपल्याला. तिकडे जग मारा. कोण मिळालंय तपास नाही, कोण उलटलंय तपास नाही. काय घेणं बदललं? मला तर काहीच नाही. फेसबुक नाही, स्क्रीन टच नाही. उलट माझ्या युट्यूबवर लोक श्रीमंत झाले आणि माझ्यावर चढले. आता हे कॅमेरे लावले ना, आता कीर्तन घेऊन जायचं आणि अख्खं नाही टाकायचं युट्यूबला. इकडलं एक वाक्य घ्यायचं, इकडलं एक वाक्य घ्यायचं, माय ठोकून द्यायची. TRP यांनी कमवायचं आणि इज्जत आमची घालवायची. हेच आमच्या होती भर पान. असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले. एकच बाण 150 आला. असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले. काय नाही. आणि यांची खरं बोलायची टाप नाही. याला फक्त लाल करायची माहिती. खरं बोललं तर थांबत. पहिली तर बोल दिले गेलं, एखादी क्लिप नाही टाकला. ते उलटे आमच्या ठोकणार. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या. हे पैशासाठी विकली गेलेली माणसं आहेत. मला स्वाभिमान विकून टाकलाय. एक वाक्य सांगत मला, आपल्या अंगातलं रक्त छत्रपतीचं आहे, हे लोकच विसरले. लाचार लोक झाले, लाचार. आता या घराला म्हणून थोडं कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो, इंद्रिकल बोकस मुक्षिल तो. विनोद नाही मला. लोक फार बधीर झाले, बधीर. स्वाभिमान नाही, इज्जत नाही, आपलं रक्त. एक वाक्य सांगा. शिवाजी महाराजांनी आपल्याला एकच वाक्य शिकवलंय, सगळं विकायचं पण स्वाभिमान विकायचं नाही. सगळं विकायचं पण स्वाभिमान विकायचं नाही. बुटाची पॉलिश करून जगायचं, बुट चाटून जगायचं नाही. तुम्ही घ्या ना, शेवढ्या कमी वयात एवढे गावचे सरपंच आहे. थोडस नंगाट जगायला शिका ना. काय करणार तुम्ही? काय करणार? काय आता अशीच मारणार. नोकऱ्या नाही, छोकऱ्या नाही, बायको नाही, तो नादच सोडून द्या. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोंबलत होतो, मजूर गाडी येईल नव्हतं. अख्खी दुनिया मला येडं म्हणते. मी याला आहे पण इतका. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो, मजूर गाडी येईल आला. मी बोंबलत होतो तुम्हाला, मजूर बागायतदाराला यायला पैसे दिले. मी बोंबलत होतो, मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. मी बोंबलत होतो, मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा लागेल ती वेळ आली. मी बोंबलत होतो, हायवेच्या खड्डीला ज्यांनी जमिनी विकल्या, ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे, ही वेळ आली. मी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील आणि मी म्हणत होतो बायको मिळणार नाही. कोणतं खोटं झालं सांगा? बायको पैसे देऊन बायको मिळाली. रविवारी लग्न झालं, मंगळवारी जे नवरी गेली तर आलीच नाही. आली नाही मग तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली, म्हणजे पैसे गेले. अजून सांगून ठेवतो तुम्हाला, साहेबांच्या अभिष्ट देणारा 5 वर्षात जमीन राहणार नाही, जमीन राहणार नाही. सगळे घर वाहिले निघणार आहे. तुमचं काय काम? जमीन नाही, सगळी घर वाहिले निघले. 2 एकर वाल्याला एक पोरगे, 2 एकर, त्याला 2 एकर वाल्याला 1 एकर, 1 एकर वाल्याला 2 आहे, 20 गुंठे, 20 गुंठे वाल्याला 2 आहे, 10 गुंठे. कोंबड्या लावायच्या पुढं. खरंय का खोटं आहे? बोला तुम्ही, काहीच बोला.
एक 5 वर्षांना जमीन मिळणार नाही. 2 5 वर्षांना ही डोंगर राहणार नाहीत. आणि निम्मे अर्धे गेले. म्हणजे 5 वर्षांना जमीन नाही, डोंगर नाही, बायको तर कवाच नाही, नोकरी कधीच नाही. कुठं द्यायची नोकरी तुम्हाला? शिकलेले झाले जास्त. आता पोरांचा काय प्रश्न राहिला? 87% पोरी युपीएससी सुटल्या मागच्या महिन्यात. आता युपीएससी सुटलेल्या पोरी नोकरीला कुठं लागणार आहे? क्लास 1 होणार आहे. आता त्या पोरीचा नवरदेव कुठे? तहसीलदार पोरगी झाली. आहे का तुमच्या गावात नवरदेव? पोरगी एसपी झाली. एसपी म्हणजे 150 पोलीस तिच्या हाताखाली. आहे का तुमच्याकडे नवरदेव? पोरगी प्रांत झाली, तालुका तिच्या ताब्यात आहे. पोरगी कलेक्टर झाली, जिल्हा तिच्या ताब्यात. आहे का नवरदेव? तुम्हाला पोरी द्यायच्या का? तुम्हाला द्याय? तुमच्या बापाने बांधलेली घर तुम्हाला सापडा. कांदे काय गेला तर गोणीत मुतला. व्यापारी म्हणला 2-4च कांदे काय शेवले झाले. तो मला ड्रायव्हर पडलं दुपारा. दुपारा जर तुझ्या कांद्यावर ड्रायव्हर पडत तुला बायको द्यायची का? आणि खरंच भाग्य आहे तुमचं की हा माणूस आपल्या मातीत जन्माला आला. आणि ज्या दिवशी एवढा मोठा सोहळा झाला, माघ शुद्ध दशमीला तुकोबरायाला अनुग्रह झाला, त्यांचा दिवस सफल झाला. निवृत्तीनाथ भेटले, गहिनीनाथ भेटले तेव्हा निवृत्तीनाथाचं जीवन सफल झालं. निवृत्तीनाथ भेटले तेव्हा ज्ञानेश्वराचं जीवन सफल झालं. तुकोबराय भेटले तेव्हा बहिणाबाईचं जीवन सफल झालं. तुकोबराय भेटले तेव्हा निळोबरायचं जीवन सफल झालं. संदीपानी भेटले तेव्हा कृष्णाचं जीवन सफल झालं. वैशिष्ट भेटले तेव्हा रामाचं जीवन सफल झालं. जनार्दन स्वामी भेटले तेव्हा एकनाथ महाराजांचं जीवन सफल झालं. या वयामध्ये एवढं मोठं समाजाचं प्रेम तयार झालं, या माणसाचं जीवन सफल झालं. आणि ह्या जीवनाची सफलता काय? शब्द आलाय जन्मा आलो त्याची आजी. आजी कोणाला म्हणायचं पोरानं? मावशीला.
अरे आजी कोणाला म्हणायचं? हा जोरात बोला. आईची आई आजी, वडिलांची आई. आजीला वेलांची पहिली का दुसरी? दहावीचं कोण आहे? दहावीचं दहावीला यंदा गेलेलं कोण येतं? हवा परत दहावीला आहे ना बा एवढा शाळाला. तू दहावीला तेव्हा काळ्या शाळा दहावीला गेला तू आता. हे नववीतून दहावीत गेला. शिमी का मराठी? शिमी का मराठी? हा मराठी मिडियम. नववीला विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1. पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्रीने जे 3 नियम होते त्याचं नाव काय? दहावीची परीक्षा कोण दिली नाही तर? दहावीची परीक्षा दिली तू. शिमी का मराठी? किती टक्के मार्क आहे तुला? हा 73. शिमी का मराठी? विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्राने 3 नियम होते त्याचं नाव काय? केपलर. हा केपलरचा पहिला नियम, केपलरचा दुसरा नियम, केपलरचा तिसरा नियम. मग मी सांगत होतो नियम कोणाचा आहे? 8 मूलद्रव्ये चढत्या अनुक्रमाने मांडले असता पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म 8व्या मूलद्रव्याच्या गुणधर्म सारखे असतात. प्रकरण नंबर 3 हा नियम कोणाचा आहे? 8 मूलद्रव्ये चढत्या अनुक्रमाने मांडले असता पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म 8व्या मूलद्रव्याच्या गुणधर्म सारखे असतात. हा नियम कोणाचा आहे? प्रकरण नंबर 3. हा नाही, न्यूलँडचा अष्टकाचा नियम आहे. मेंडेलिव्हचा नियम असा आहे मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म रासायनिक गुणधर्म त्याच्या अणुअंकाचे फल आहे. अजून एक नियम पटकन बोल. 3 मूलद्रव्ये चढत्या अनुक्रमाने मांडले असता मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा कडेच्या 2 मूलद्रव्यांच्या सरासरी इतका असतो. नववीवाला 10वीत गेलेला संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. हा कोणाचा नियम आहे? त्याला वाटले धोत्रे याला काय कळत. आता आपल्याला दरेकर साहेबांच्या अभिष्टिचिंतनाला 2-3 कामं करायची आहेत. एक गाव तुमचं निर्मल ग्राम आहे, आदर्श आहे, स्वच्छ आहे. आता आपल्याला गावात एक काम करायचं आहे. आता शाळा सुरू झाल्या. गावातल्या लोकांनी लग्नांमधले सत्कार वाढदिवसाचे काही खर्च कमी करून शाळा डिजिटल केल्या पाहिजे. प्रत्येक शाळा डिजिटल झाली पाहिजे. तुमचं काय मत आहे? एक आणि शाळेच्या नोटीस बोर्डवर हरिपाठातले अभंग सुविचारापाशी लिहिले पाहिजे. आणि तो हरिपाठ मुलाच्या वहीत लिहायचा झाला की लिहायचं बंद केलं पाहिजे. पण मुलांच्या वहीत इथून पुढे हरिपाठ पाहिजे. तुमचं काय मत आहे? आध्यात्मिक शिक्षणाशिवाय इथून पुढे प्रगती होणार नाही. आपल्याकडं श्राद्ध असलं पुण्यतिथी असली का लोक टोप्या टावेल घेऊन येतात. ते बंद केले पाहिजे. कारण ती टोपी काही झालं तर डोक्यात घसत नाही. उपासण्याला फाशी घेता येत नाही. आणि टायर कुडू नाही झाका एक बाजू काही नव्हतं इकडं झाकलं. तुम्ही वाटलं एक तास प्रयोग करून पहा. इकडं झाकलं का इकडे उघड. त्याच्याऐवजी डायरेक्ट 5 वह्या आणि 5 पेन आणले पाहिजे. आणि ते 5 वह्या आणि 5 पेन अशा गरीब मुलांना दिले का यांचं जीवन घडलं ही श्रीमंती. आणि एवढे पण ते पाहिजे तर त्या वाढदिवसाला किंमत आहे. काही गोष्टी आता समाजात बंद केल्या पाहिजे. आणि ती आपण करणं काळाची गरज आहे. लग्नांमधले सत्कार बंद केले पाहिजे. शाळा डिजिटल केल्या पाहिजे. हे कपडे आणायचं बंद केलं पाहिजे. आणि एक व्यक्ती एक झाड ही सक्ती केली पाहिजे. झाडं भाषण लावून येणार नाही. इंग्रज गेल्यापासून भाषण करतोय आपण. नाही भाषण झाडं टिकवायचे असतील तर महिला मंडळ आज एका तरुण तडफदार व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे म्हणून तुमच्या महिलांना एक काम सांगतो. सगळ्या महिलांनी ह्या दरेकर भाऊच्या वाढदिवसानिमित्त एक तुळशीचं झाड परिसरात लावायचं. तुळस लावायची अख्ख्या दाराभोवती. तुळस बाडक्यात लावा, गाडग्यात लावा, कशातही लावा. जितक्या तुळशी तुम्ही लावाल तितका शुद्ध ऑक्सिजन तुम्हाला मिळेल. खिडक्यांजवळ तुळशी लावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवा. हवा स्वच्छ मिळेल. आयुष्य वाढेल. ऑक्सिजन अभावी 1.5 वर्षापूर्वी लोक तरफडून मेलीत. निसर्ग पोपलाय. हवामान खातं फेल गेलंय. जूनचं मृग नक्षत्र जवळजवळ थेंब नाही. आता म्हणतात वादळ आलंय.
महाराज झाडं राहिली नाहीत, उष्णता वाढल्यात, प्रदूषण वाढलंय, त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडणार म्हणजे घडणार. हिट होती किती यावर्षी? 42, 43, 45 एवढ्या तापमानात आपण जगतोय. एक व्यक्ती एक झाड ही संकल्पनाच केली पाहिजे. पोरांनो, नोकरीच्या नादी जास्त लागू नका. पोट भरायचं शिका, पोट भरायचं शिका. हा प्रश्न सोडवा, दुनिया मरू द्या. तुम्ही जर नुसते शिकतच राहिले शिकवतो कोर 42 झाला तरी तू कॉलेजला जातोय म्हणजे 52 तो श्राद्ध घालायचंय. शिकतच राहा असं नाही. आणि हे जर केलं माझ्या जन्माचं फळ झालं आणि हे संतांच्या कृपेने झालं. म्हणून साहेबांचे आई वडील भाग्यवान आहेत असा मुलगा दिला. देवकरांचे एवढे वडील भाग्यवान आहेत, केवढा चांगला मुलगा दिला. तुम्हाला आता काही बदल करणं अजून काळाची गरज आहे. नुसती आता कीर्तन ऐकू नका. तुमचं सगळं बाजूला ठेवा. तरुण पोरं ते बरं सगळं बाजूला ठेवा. धर्मावर संकट येईल तेव्हा एकत्र लढा. तुमच्या टायमात आहे. सगळं आपलं भांडण, आपली भावंडकी, आपले मित्र, आपला पक्ष सगळं बाजूला ठेवायचं. आणि धर्मावर संकट आल्यावर अख्खी तरुण पोरं मुठीला मुठी लावून एकत्र राहिले पाहिजे. कारण आज माणसावर संकट नाही, धर्मावर संकट आहे. आपल्याला माणसं वाचवायचे नाही, माणसं मरू देते कधीतरी एकदा म्हणणार आहे, पण धर्म वाचवायचा आहे. आणि हेच खऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. नुसते कीर्तन ऐकून जाणार नाही. आता बदल होणं काळाची धर्म वाचवा. हे कीर्तन धर्माचं काम आहे. हा, धर्माचं काम आहे. तू धर्म वाचा. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं